हाय हॅलो नमस्कार, मी दीपा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. तुम्ही म्हणसान आता खूपच लेट धोंडा जेवण तुमचं आहे, तर दुसरा धोंडा येईल. तर आमचं ह्यावेळेस खूपच लेट धोंडा जेवण झालेलं आहे. म्हणजे धोंडा महिन्याचे शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत तेव्हा आमचं ठरलेलं आहे. आणि त्यात दिवस झाले माझ्याकडे शूट केलेला होता व्हिडिओ, पण माझ्याकडून टाकायचा राहून गेलेला आहे. तर म्हणलं चला तुमच्यावर शेअर करूया. इथं दुपारचंच आमचं सर्व तयारी वगैरे झालेली होती धोंडा जेवणाची. सर्व बहिणी आत्या सर्व गोळा झालेल्या आहेत, मुलंही सर्व आलेली आहेत. आता जवळच्या बहिणीची तेवढी मुलं आलेली नाहीत, तेही थोड्या वेळाने येणार आहेत. आणि असं काही सर्वांनी एकत्र यायचं म्हणलं की मुलं तर खूप आनंदी आणि उत्साही असतात, कारण की मुलांना तर मामाच्या घरी जायला आवडतं खूप. आणि सर्वजण एकत्र येणार म्हणल्यानंतर फुल मज्जा मस्ती आणि धमाल असते मुलांचीही. तर इथं सर्व आम्ही बहिणी आलेलो आहे आणि आत्या एक आहेत त्या अजून आलेल्या नाहीत. आणि आमचा सकाळचा स्वयंपाक पोळ्याचा इथं झालेला आहे. मी येईपर्यंत सर्व तयारी ह्यांची झालेली होती पोळ्याची. आता आम्ही यायला 2 वाजल्या होत्या दुपारच्या. लगेच आम्ही आलो की जस्ट जेवायला बसलेलो आहे, कारण सर्व पोळ्याचा स्वयंपाक झालेला आहे. आणि तो सकाळचंच सर्वांना बोलवलेलं होतं जेवायला, करून प्रत्येकाने आपापल्या वेळेनुसार वेळ काढून यायचं ठरवलेलं होतं. तर प्रत्येकजण आता आलेला आहे. तर अजून एक आत्या आमची यायची राहिलेली आहे. तोपर्यंत आम्ही सर्वांनी आता जेवायला बसून घेतलेलं आहे, कारण की काही जण सकाळपासून जेवणच केलेलं नव्हतं. तर म्हणले चला आपण जेवण करून घेऊया, म्हणून सर्वांनीच आता 2 वाजता जेवण केलेलं आहे. तर आता बऱ्यापैकी सर्वांचे जेवण तर झाले. आणि धोंडा जेवण म्हटल्यानंतर तर जेवणामध्ये काय पोळीच असणार आहे आणि धोंडे वगैरे असं गोड जेवण होतं. तर छान असं सर्वांचं जेवण झालेलं आहे. थोडा वेळ सर्वांनी असं वेळ घालवलेला आहे. आता सर्वजण माघारीच जाणार होतो, परंतु नंतर अचानक ठरलेलं आहे, आत्ता कॅन्सल झालेलं आहे जाण्याचं आणि दुसराच बेत ठरलेला आहे. आता सर्वजण एकत्रच आलेलो आहेत, तर म्हणले थोडा वेळ जाऊन देऊया म्हणून नॉनव्हेजचा बेत केलेला आहे. आता सकाळी झालेला आहे पोळ्याचा बेत, तर संध्याकाळी आता बनवायचं आहे मटण. तर अचानकच ठरलेलं आहे मटण करण्याचं, काही असं नियोजन नव्हतं आणि सर्वजण जाणार होतो तरीही आता कॅन्सल झालेलं आहे जायचं. आता आम्हीही निघणारच होतो, परंतु म्हणले जेवण करूनच जावा. तर म्हणून नंतर थांबलेलो आहे ना. आता 4 वाजून गेलेले आहेत, 4-5. तर आता सकाळची जी पोळ्या केलेली चूल होती तीच नंतर आता लगेच 4-5 वाजता पेटवलेली आहे. आता पोळ्या खाऊन कुठं जिरलेलं थोडंसं झालं की लगेच दुसरी तयारी जेवणाची. आणि तर मुलांची तर किलबिल पाहताच चालते मी आता पूर्ण. नंतर दुसऱ्या स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे. आणि सर्व बहिणी आम्ही एकत्र आल्यानंतर हे असंच आमचं चाललेलं असतं, दंगा मस्ती गप्पा गोष्टी. आणि रील बनवायचं इथं चाललेलं आहे. इथं रील बनवत आहे. आता थोड्या वेळ बसलेलो आहे आम्ही सर्वजण गप्पा मारत, कारण की भाऊ गेलेला आहे मटण आणण्यासाठी. तोपर्यंत आता आल्यानंतर सर्वांनी मिळूनच आम्ही तयारी करणार आहे आणि चुलीवरतीच बनवणार आहे. तेही इथं मी शेअर केलेलं आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि सर्व मटणाचा स्वयंपाक आम्ही चुलीवरतीच बनवलेला आहे सर्वांनी मिळून. आता इथे एक भाऊजी आहे, ती माझी गिरणीमध्ये पीठ दळत आहे बाजरीचं. तर अचानकच ठरलेलं आहे करण्याची, तर खूप अशी पिठापासून तयारी चाललेली आहे. आता भाऊ पण गेलेला आहे मटण आणण्यासाठी. तोपर्यंत आमचा चाललेला आहे असा टाईमपास. आणि मुलं तर बघा लहान मोठे असल्यामुळे खूपच दंगामस्ती त्यांची चालू आहे. प्रत्येकाच्या एजनुसार प्रत्येकजण खेळत आहे. तरी इथं आमच्या आता मटण करण्यासाठी सर्वजण आम्ही मिळूनच तयारी करणार आहे. तोपर्यंत थोडा वेळ टाईमपास चाललेला आहे. तर किती 4-5 वेळा तर आम्ही ट्राय केलेली आहे रील बनवण्यासाठी, परंतु तो काही डायलॉग आम्हाला जमलेलाच नाही. त्यासाठी आम्ही खूप हसलेलो आहे आणि शेवटी मुलींनीच खूप छान अशी रील बनवलेली आहे. तर आता इथे सर्वजण मिळूनच आम्ही आता वाटण वगैरे काढत आहे. तर इथं काही जण लसूण सोलत आहेत, कुणी कांदा घेतलेला आहे कापायला, परंतु अजून मटणाचाच काही पत्त्या नाही. बाकी सर्व तयारी आता 5 वाजून तर गेलेले आहेत. आता इथून पुढं सर्वांचं एवढ्या जणांचं स्वयंपाक होणार आणि तिथून पुढं आम्ही जेवण करून जाणार. तर आता काय माहीत किती वाजतात जाण्यासाठी. आता सगळेजण जाणार तर आहे माघारी, परंतु आता काय पुढे कळेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि आता 2 दिवसापूर्वी ह्यांच्याकडे खूप पाऊस आणि वारं झालेलं होतं. त्या वाऱ्यामध्ये ह्यांची झाडंही पडलेली आहेत, घराशेजारचीच 2 इथं दिसत असेल. ती कट करण्यासाठीच माणसं आलेली आहेत, कारण आजच पाऊस उघडलेला आहे जरा बऱ्यापैकी. आणि त्या माणसांनाही आज वेळ भेटलेला आहे, तर त्यांनी सर्व ही झाडं कट करून घेतलेली आहेत. आणि इथं एक राहिलेले आत्याही आता आलेले आहेत. आणि हा आत्याचा मुलगा आहे आणि आत्या आलेले आहेत 2 जण. 1 जण राहिलेलं होतं, तर ह्यांचीच वाट आम्ही पाहत होतो. आमचं दुसरा टायमिंग झालेला आहे आता, तरी पण आत्याचा काही पत्त्या नव्हता अजून. शेवटी आत्या आला, आत्ता वेळ भेटलेला आहे.
आणि इथं दुसऱ्या स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे. आता इथं भाकरीला ही चूल पेटवलेली आहे. तर भाऊजाई बोललेली आहे अगोदर भाकरीच बनवून घेऊया आणि त्या चुलीवरतीच नंतर मटण टाकूया. तोपर्यंत मटणाची पूर्ण वाटणाची वगैरे तयारी होती आणि मटण हे अजून काही भेटलेलं नव्हतं. तर तोपर्यंत भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि आत इथं मुलांचा खेळ चाललेला आहे. आणि जे आत्ता आत्या आलेल्या आहेत त्यांनाही आता पोळ्याचं जेवण दिलेलं आहे जेवण करण्यासाठी. तर ते दोघं जेवण करत आहेत. आणि इथं पाहतात चाल जी नात आहे जी आजीवरती राग काढते तिनं आंधळी कोशिंबीर खेळत आहेत आणि आजीला बाटलीनं असे खूप मारत आहे. तर आजीला हसायला आलेलं आहे, ती माझ्यावरती राग काढत आहे. आणि बाकीची मुलं तिला बोलत होते की हिला सर्व काही दिसत आहे, ही बघून मारत आहे कोण आहे ते. तर इतकी छान गेम मुलंही खेळत होती. मुलांचे 1-1.5 तास तरी असंच खेळणं चाललेलं होतं आणि मुलांनीही खूप एन्जॉय केलं. मुलांनाही कितीतरी दिवसातून असं सर्वजण एकत्र आल्यानंतर खेळायला खूप आवडतं आणि खूप एन्जॉय करतात मुलंही. तर 1-1.5 तास सर्व मुलांनी खेळला आणि खूप मोठी ह्यांची टीम तयार झालेली आहे लहान मोठ्यांची. आणि घरामध्ये बऱ्यापैकी फक्त 2च छोटे आहेत, एकदम लहान 2 वर्षाचे. नाही तर बऱ्यापैकी सर्वजण असं आता कळत आहे त्यांना, त्यामुळे सर्वजण मिळून खेळतात. आणि आंधळी कोशिंबीर खेळताना इतकं एन्जॉय करत आहे, मोठ्यांनाही त्यांचं बघून खेळावं असं वाटत आहे. कारण एक डोळ्याला पट्टी बांधून ज्याच्यावर राग आहे त्यालाच फक्त फटके देत आहेत बाटलीनं. त्यामुळे मुलांना खूप भीती वाटत होती, मला मारते का तुला मारते, त्यामुळे ती पळत होती अशी. फायनली ह्यांच्या इकडे 6 ते 10 लाईट नसते संध्याकाळी आणि आता खूपच अंधार पडलेला होता आणि लाईटही नव्हती. तर आत्ता मटण आणलेलं आहे आणि खूपच उशीर झालेला आहे. तरीही वाटण्याची तयारी अगोदरच करून ठेवलेली आहे. आता बऱ्यापैकी टाकायचंच आहे. आणि इथं सर्व वाटण ही उकळीवरती फुटलेलं आहे, कारण की आता मिक्सरलाही लाईट नाही आणि सर्व वाटण एकदाच काढलेलं आहे. आणि मटण ही एकदमच खूप टेस्टी झालेलं आहे, तेही पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. आणि सर्व चुलीवरतीच बनवलेलं आहे. तर आता सर्वजण आता मटणाचीच वाट पाहत बसलेले आहेत, गप्पा गोष्टी मारत आपलं निवांत हवेशीर. यांच्या इकडे मच्छर वगैरे काही नाही, त्यासाठी मुलंही खूप अशी मोबाईल बघत खेळत आहेत. आणि सर्वजण आम्ही असे अंगणातच बसलेलो आहे. सर्वांनी मिळून अशी तयारी केलेली आहे, त्यामुळे आता सर्व कामं आवरलेलं आहे. परंतु आता मटण शिजण्याची वाट आहे. आणि इकडं कांदाही परतण्यासाठी गॅसवरती ठेवलेला आहे, कारण की आता चुलीवरती भाकरी झालेल्या आहेत. परंतु कांदा परतून घेऊन गॅसवरती आता चुलीवरती शिजायला टाकायचं आहे. तर इथं लहान 2-3 चिली पिल्ली आहेत, ती एकदमच किरकिर करत होती. तर त्यासाठी त्यांनाच घेऊन इथं खेळत आहे मोबाईल वगैरे पाहत, कारण एकदमच छोटी आहेत ती 3 आहेत. दिसतंय ना काय करते बघाय नाही आली. कांदा टाकला आणि मटणच पटकन भेटलं नाही, त्यासाठी खूपच उशीर झालेला आहे. आणि वाटलंही नव्हतं की एवढा लेट होईल, एवढा उशीर होईल म्हणून. आता बऱ्यापैकी तर 7-8 वाजायला आलेले आहेत आणि अजून मटणही शिजलेलं नाही. आता सर्वांना माघारीही जायचं आहे, परंतु खूपच उशीर होणार आहे, कारण की सर्वजण बोलत आहेत जाऊ द्या पोळ्या तरी जिरत आहेत, कारण पोळ्याही खूपच लेट खाल्लेल्या होत्या. म्हणून आमची 1 दिवसाची अशी पार्टी चाललेली आहे. तर कोण इथं झोपलेलं आहे, कोण खेळत आहे, कोण मुलांना चारत आहे, कोणी मोबाईल बघत आहे. सर्वांचा असा काही काही टाईमपास चाललेला आहे. बऱ्यापैकी सर्व तयारी झालेली आहे, फक्त आता मटणच शिजायचं बाकी राहिलेलं आहे. आता एकदा मटण शिजले की सर्वांच्या अशा पंक्ती बसणार आहेत. तोपर्यंत लाईट येते काही सांगता येत नाही, कारण 10ला लाईट येते. आणि आता इथं लाईट नसल्यामुळे तर एकदमच सर्वांना गप्पा मारण्यात खूपच वेळ जात आहे, कारण गाण्याच्या भेंड्या वगैरे मुलांचं चाललं होतं. तर इथं पाहताच ही चिव पण किती डान्स करत आहे. आणि मुलांनीही तर तुम्हाला थोडंसंही केलेलं आहे, तेही इथं मी शेअर केलेलं आहे, कारण मुलांनीही खूप गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळलेल्या आहेत. आणि ह्या दोघी आहेत त्या बहिणी, जुळ्या आहेत, रिद्धी सिद्धी सेमच दिसत आहेत आणि एकसारख्याच एजच्या ह्या चौघीही आहेत. आता अनुष्का फक्त मोठी आहे आणि तिच्यापेक्षा लहान आरोही आहे आणि तिच्यापेक्षा ह्या दोघी लहान आहेत. अशी ह्यांची गँग आहे, या चौघींची टीम आहे. आणि त्या मधल्या दोघी आहेत त्या जुळ्या आहेत.
शेअर करा, सगळे कामं करा. येस 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 दुपारी आम्ही आणतो इथे त्यावेळी पोळी खाल्ली. राजीचं जायला खा एकदा बोल राजू लवकर या हा झालंय तयार झालं या इथं आता खूप छोटे होते, त्यांना खेळत खेळत चारण्याचं काम चालू आहे. कारण मुलांना नादी लावून इथं चारण्यासाठी घेऊन बसलेले आहे. तर खात नाहीत तशी मोबाईलशिवाय नाही तर खेळवल्याशिवाय, तर इथं खेळत खेळत चारायचं काम चाललेलं आहे. तर बऱ्यापैकी खात आहेत नादी लागून, म्हणजे नंतर ती काही किरकिर वगैरे करणार नाहीत. तर अजून स्वयंपाक होत आहे. ह्यात बऱ्यापैकी 2-3 जणीने धोंड्याचा महिना पाळलेला आहे, म्हणजे ह्या महिन्यामध्ये खाल्लेलं नाही. आणि आता उद्याचा अमावस्या आहे आणि शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत, तरीही आम्ही खाल्लेलं नाही. आणि कुणी कुणी खाल्लेलं आहे. तर आम्ही तिघी बहिणी खात नाही आणि एक भाऊजही खात नाही, असं 5-6 जण तरी आम्ही खातच नाही मटण. बाकीच्यांनी सर्वांनी नॉनव्हेज खाल्लेलं आहेत आणि मुलंही काही 4-5 खात नाहीत. आता शिजत आलेलं आहे, आता फक्त मसाला टाकायचा आहे. आणि खूप छान झालेलं होतं असं सर्वजण सांगत होते. आणि चुलीवरची म्हणल्यानंतर टेस्ट जरा वेगळीच असते. तर बऱ्यापैकी आता शिजत आलेलं आहे आणि भाकरी करण्यासाठी खूप वेळ गेलेला आहे, परंतु मटण शिजण्यासाठी वेळ गेलेला नाही. कारण स्पेशल त्याच्यासाठी जाळावर तिथंच बसलेले आहेत चुलीपाशी आणि पटकन असं शिजलेलं आहे. आणि चुलीवरचं मटण म्हणजे एकच नंबर चवीला लागतं. आणि वाटणही एकदाच काढलेलं आहे आणि खूप नंतर झटकीफट झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.